नमस्कार. मी सौ अर्चना राजेंद्र पाळतकर. मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजते की एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कवींच्या 8व्या पुस्तकाचं, त्याचप्रमाणे 6व्या कविता संग्रहाचं पुस्तक प्रथम मला पाहण्यास मिळालं. वृत्तबद्ध व छंदोबद्ध अशा कवितांनी समृद्ध असलेल्या गेय कवितांचा नवरसांनी भरलेला काव्यसंग्रह मी लेपचंदनाचा हा सरांचा काव्यसंग्रह नुकताच सरांच्या विनंतीनुसार मला पाहण्यास मिळाला. चित्रकार विष्णू थोरे यांनी मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि आकर्षक असं चितारलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मागील पृष्ठही अतिशय आकर्षक असं आहे. मी लेपचंदनाच्या या पुस्तकाची निर्मिती सुभाषित प्रकाशन यांनी केलेली आहे. पुस्तकातील अंतर्गत सजावट ही सुद्धा अतिशय छान आणि सुंदर अशी आहे. अशा या सुंदर पुस्तकातील कवितेचं वाचन न केलं तरच नवल, आणि म्हणूनच मलाही या पुस्तकातील एका कवितेचं वाचन करावंसं वाटत आहे आणि म्हणून मी एक कविता सादर करते. प्रेम कर. वृत्त देवप्रिया. रान करते जे सुगंधी त्या फुलावर प्रेम कर. रान करते जे सुगंधी त्या फुलावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. बालरवी पूर्वेस येता दिव्य ऊर्जा लाभते. कोवळ्या किरणात त्याच्या विश्वसारे जागते. नेहमी ते जाळणाऱ्या भास्करावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. जागल्या वेली तरु अन हे चराचर जागले. पंख पसरत सर्व पक्षी अंबरी झेपावले. दीन उगवता माणसाच्या राबण्यावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. दिव्य माया माऊलीची अंधरेची ही पहा. भव्यता बापातली अणसागराची ही पहा. रान हिरवे ठेवणाऱ्या पावसावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. सर्व व्यापक अंबराचा या जगाला आसरा. लाभतो वर त्यास रात्री चंद्रताऱ्यांचा खरा. प्रेम शांती पेरणाऱ्या चांदण्यावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसावर प्रेम कर. सदर पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय उंटवाडी येथे होणार आहे. तरी आपण या कार्यक्रमास जरूर यावे ही विनंती. धन्यवाद.